ध्यानमलं गुरुमूर्तिः पूजामलं गुरुपदं मंत्रमलं गुरुर्वाक्य मोक्षमलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज चातुर्मास सांगता सोहळा निमित्त महापूजा म्हणून काकडा आरतीने या कार्यक्रमाची सांगता आणि चातुर्मास का करावा, चातुर्मासाच्या पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिणा अलीकडे चार धाम काय बापुढे, चातुर्मासाच्या पुण्यापुढे जेवढा आपण चारी धामाला जाऊन पुण्य कमवतो त्याही पेक्षा पलीकडचं म्हणजे पृथ्वीला एक प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य आणि चारी धामाचं पुण्य एकाच ठिकाणी या ठिकाणी चातुर्मास केल्याचं मिळते। म्हणून चातुर्मासा दरवर्षी करत राहावा, कारण का कलियुग आहे माय बापू, कलियुगामध्ये कोणालाही देवदेव घडत नाही। ज्याची पूर्वीची पुण्य आहे त्यालाच नामस्मरण घडते, गुरु महाराज सेवा घडते, देवदेव घडते, अन्नदान घडते, कोणालाही विनाकारण घडत नाही। अशी कितीतरी आज भक्त आहेत, कितीतरी मनुष्य प्राणी आहेत, कितीतरी महिला मंडळी आहेत ज्यांना देवदेव करा म्हणलं तरी चला म्हणलं तरी देवाला येत नाही। कारण काय येत नाही, त्यांचा पूर्वीचा ठेवाच नाही। कारण का पूर्वीची पुण्य आली फळाला, म्हणून मानव देह मिळाला तुम्हाला, करून घ्यावं सार्थक गमावू नका वर्त, करुणी करुणी पाहा विचार। हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा येत नाही माय बापू, आणि हा मनुष्य जन्म येणं म्हणजे आपलं काहीतरी पूर्वीचं सुकृत होतं। कारण का 83,99,999 योन्या फिरून शेवटी आपल्याला मानवाचा जन्म मिळाला। कशासाठी मिळाला तर या जन्मात येऊन तरी यानं देवाच्या मार्गी लागावं, म्हणून या ठिकाणी आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला आहे। हा मनुष्य जन्म इतरत्र आपण खर्च न करता जेवढा आपण संसारात बारकाईनं संसार करतो तसाच परमार्थ सुद्धा आपण बारकाईनं केला पाहिजे। म्हणून या ठिकाणी गुरु महाराज सांगतात या सेवेला आल्याच्या नंतर मनुष्य जन्माला गुरु सेवा करावं, मायबापा सेवा करावं, देशाची सेवा करावं, यातच आपल्या जगाचं हित आहे। गुरु सेवा घडी ज्याशी काळ दंडी नात्याची अंती जाय मोक्ष पदाशी, गुरुचे स्मरण केलिया ज्या ज्या वेळेस तू कोणत्याही संकटात राही, कोणत्याही तुझ्या माग कोणत्याही अधोगतीला जाण्याच्या आधी तू जर गुरुचं स्मरण केला तर तू अधोगतीला जाण्यापासून वाचून या ठिकाणी मोक्ष प्राप्तीला पावून होशील, असं गुरु महाराज एका ठिकाणी सांगतात। म्हणून या ठिकाणी चातुर्मास सांगता सोहळा अनुसया मातेनं चातुर्मासामध्ये बद्रिका आश्रमाला असते वेळेस 60,000 वर्ष तपश्चर्या केली माय बापू। त्यावेळेस दत्त महाराज त्यांना पावन झाले, आपल्याला लाडका भाऊ तरी पावन होऊ द्या, कारण का हप्ते तरी टाकत राहील दरवर्षी। यावर्षी 3,000 आहे तर पुढच्या वर्षी 6,000 करल। त्यासाठी माय बापू 60,000 वर्ष अनुसया मायनं तपश्चर्या केली, तेव्हा देव त्यांना प्रसन्न झाले। उग कोणतेही काम हाती घेतलं तर त्याला पूर्ण करायसाठी त्याला गुरु महाराजांचा आशीर्वाद हवा असतो, देवाची कृपा हवी असतो, त्याच्या तेव्हाच ते काम सिद्धीला जाते माय बापू। उगही कोणतेही काम सिद्धीला जात नाही। म्हणून या ठिकाणी या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर या कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य आपल्या सर्वांना दिलेलं आहे, पण त्यात सुद्धा आपण 100 वर्षाच्या आधीच सगळे जण मरत आहोत। कारण का हे आपण या जन्मात येऊन आपल्याला काय सांगितलेलं आहे गुरु महाराजांना, कितीतरी योन्या 84 लाख प्रत्येक योनीमध्ये 21 योन्या दिलेल्या आहेत, आणि त्या 21 योन्यामध्ये प्रत्येक जीव जंतू आहेत, जसं कुत्रे मांजर डुकर हे सर्व आपण योन्या भोगून शेवटी आपण या मनुष्य जन्माला आलो। आणि या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा आपण संसारातून थोडासा वेळ जर देवाला या ठिकाणी दिला तर आपण पुढच्या जन्मातही मनुष्य जन्म देह धारण करू, आणि देह धारण केल्याच्या नंतर आपण देवाचं भजन करून या ठिकाणी आपला देह सार्थकीला, सार्थकाची वेळ अशी पुन्हा येणार नाही। जेवढं भजन करा कोणी सांगणार नाही, सर्व त्रास अशा लागली पैशाच्या पायी, जगाची माऊली माझी एक गुरु आहे। या ठिकाणी जगाची माऊली एकच आपली गुरु आहे। इथं जरी आपण मायबापाच्या पोटी जन्म घेतला असेल तरी पण वरी आपला देव एकच आहे। म्हणून सर्वांनी या ठिकाणी संसारात आल्याच्या नंतर नामस्मरण केल्याशिवाय कोणी व्यर्थ राहू नये, कारण पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही। म्हणून मनुष्य देहाची प्राप्ती करण्यासाठी पुढच्या जन्मात सुद्धा जर मनुष्य देह हवा असेल, नामस्मरण जर करून घडायचं असेल आपल्याला, तर या जन्मात आपल्याला देवदेव करावंच लागणार आहे। आणि म्हणून भक्त या ठिकाणी चातुर्मास सांगता सोहळा आणि
हे जे तुम्ही पहारा केलात, अखंड नामस्मरण केलं, तुम्ही जर मनोभावाने प्रेमाने श्रद्धेने जर देवाचं भजन केलं तर नक्कीच देव तुम्हाला या ठिकाणी मोक्षप्राप्तीची वाट मोकळी केल्याशिवाय राहणार नाही माय बापू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संसारात आल्याच्या नंतर आपल्याला परमार्थ करणं गरजेचंच आहे. निवळ आणि संसार करून चालणार नाही. तर या ठिकाणी गुरु महाराजांनी संसारात आल्याच्या नंतर जसे नवरा बायकोचे दोन चाकर आले, त्या ठिकाणी परमार्थ आणि प्रपंच साधतील दोन्ही तयाच निर्वाणी सुख होई म्हणलेला आहे माय बापू. या ठिकाणी परमार्थ आणि प्रपंच ज्या ज्या भक्तानं साधला त्यातच हित या ठिकाणी झालेला. हित ते करावे देवाचे भजन, नामाचे साधन साधवावे. म्हणून या ठिकाणी हिताने जसं आपण संसार करतो त्याच पद्धतीनं परमार्थ सुद्धा हितानेच केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2028 मध्ये श्री क्षेत्र राहेर या ठिकाणी कुंभमेळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे 2028 मध्ये मार्च महिन्यामध्ये. आणि त्या महिन्यामध्ये कुंभमेळा म्हणजे श्री धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वर धाम यांच्या वाणीतून भागवत कथा, दत्त कथा आणि बाळगीर महाराज जीवनचरित्र कथा हे त्यांच्या वाणीतून आपल्याला 5 दिवस त्या ठिकाणी बाळगीर महाराज जन्मभूमी तीर्थक्षेत्र राहेर या ठिकाणी सांगणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर अखंड भारतातून त्या ठिकाणी संत मंडळी उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम केवळ आणि निवळ एका संप्रदायापुरता किंवा गुरुपुरता मर्यादित राहणार नव्हे, तर हा कार्यक्रम सकल हिंदू धर्म जनजागृती म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. कारण का तर या कार्यक्रमाला सर्व संप्रदायातील, सर्व पंथातील या ठिकाणी साधू संत मंडळी उपस्थित राहणार आहे. आणि सर्व संप्रदायातील त्या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. कसं आहे, त्या ठिकाणी जसं कुंभमेळ्यात अखंड नाना प्रकारचे संत त्या ठिकाणी अखंड भारतातून येतात, त्याच पद्धतीनं 2027 मध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा घेण्यात आलेला आहे. दरवर्षी त्या ठिकाणी 12 वर्षाला एकदा प्रयागराजला कुंभ होतो आणि नंतर 6 वर्षाच्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी कुंभमेळा होतो. तसंच त्या पद्धतीनं जे साधू संत मंडळी नाशिक या ठिकाणी येणार आहे त्या संत मंडळींना आपण सुद्धा श्री क्षेत्र राहेर, जसे बाळगीर महाराजांची जन्मभूमी आहे, जसे स्वामी समर्थ महाराज होऊन गेले, जसे शिर्डीचे साईबाबा होऊन गेले, जसे ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले, त्याच पद्धतीनं आपल्या आनंद संप्रदायामध्ये आपल्या परंपरेचे शहादत्ता अवतार स्वामी माझा बाळगुरु ज्यांचा शहादत्ताचा अवतार म्हणून ओळखला जातो, त्यांचा फक्त प्रचार झाला नाही, त्यांचं जीवनचरित्र ग्रंथ खूप मोठा आहे माय बापू. त्यांनी पाण्याचं तूप बनवलं, मेलेल्या माणसांना जिवंत केलं, गायीचे कंबर मोडली होती त्याला जिवंत केलं, असे बरेचसे नाना प्रकारचे त्या ठिकाणी त्यांचे चमत्कार आहेत. पण ते चमत्कार आपण प्रचलित झाले नाही, त्या ठिकाणी ते चमत्कार प्रचलित होतील, परंतु त्या ठिकाणी त्यांचं जी जन्मभूमी आहे श्री तीर्थक्षेत्र राहेर या ठिकाणी मंदिराचं भव्य बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे. आणि बांधकाम चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी संत निवास आहे, बांधकाम आहे, शिवलिंग मंदिर, गणपती मंदिर, जसं त्यांचं समाधी स्थळ श्री तीर्थक्षेत्र गाडीपुरा नांदेड या ठिकाणी आहे, जिथून आपली दरवर्षी नांदेडचे माहूर पदयात्रा निघते. त्यांच्या समाधी स्थळापासून जसं ज्ञानेश्वर माऊलींची समाधी स्थळ जसं आळंदी आहे, त्याच पद्धतीनं बाळगुरु महाराजांचं समाधी स्थळ नांदेड आहे. इथून जशी आपली पदयात्रा निघते तसंच त्याच पद्धतीनं श्री तीर्थक्षेत्र राहेर या ठिकाणी भव्य मंदिराचं बांधकाम चालू आहे. त्याच मंदिराच्या बांधकामाने कळस्थापनेनिमित्त 8 दिवसाचा कार्यक्रम 2028च्या मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि त्या ठिकाणी 2028 मध्ये धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वर धाम यांच्या वाणीतून भागवत कथा, दत्त कथा आणि बाळगीर महाराज जीवनचरित्र कथा असं सांगण्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला फक्त धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वर धाम नाही तर अनेक प्रकारचे संत मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य नाडीज धाम हे सुद्धा या ठिकाणी त्यांचे 1 दिवस प्रवचन राहणार आहे. त्याचबरोबर रामदेव बाबा हे सुद्धा यांचे योगासन राहणार आहे. त्याचबरोबर जगद्गुरु राजेंद्रजी महाराज वृंदावन हे सुद्धा यांचं सुद्धा त्या ठिकाणी प्रवचन राहणार आहे. असे अनेक नाना प्रकारचे संत प्रत्येक संप्रदायातील श्री संप्रदाय असो, मानगोळ पंथ संप्रदाय असो, वारकरी पंथ संप्रदाय असो किंवा आनंद संप्रदाय असो, प्रत्येक संप्रदायातील संत मंडळींचं त्या ठिकाणी प्रवचन, मार्गदर्शन आणि हिंदू धर्मासाठी जे जे कार्य आपल्याला करता येईल, हिंदू धर्म कसा संघटित करता येईल, जे जे कार्य करता येईल त्या ठिकाणी हिंदू धर्माचे कट्टर समर्थक असणारे श्री धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वर धाम यांच्या वाणीतून आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी शिवव्याख्याते सुद्धा राहणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने विश्वशांती 108 कुंडी दत्त महायज्ञ या ठिकाणी होणार आहे. आणि त्या यज्ञाला जवळजवळ 3024 भक्तांचं त्या ठिकाणी समुदाय लागणार आहे. आणि त्या यज्ञाला ज्या ज्या भक्तांना कोणाला बसायचं असेल त्यांची यादी करा.
आतापासून त्या ठिकाणी उद्या जानेवारी महिन्यापासून 2026 चालू आहे. 26 पासून 2च वर्ष त्या कार्यक्रमाला बाकी आहेत आणि त्या 2 वर्षामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी या कार्यक्रमाला जवळजवळ 8 ते 10 लाख भक्तांचा समुदाय जमणार आहे आणि जवळजवळ 1001 संतांचा त्या ठिकाणी समुदाय जमणार आहे. आणि तेवढ्या संतांना नवे आपल्या या भागामध्ये कधी ना आलेले संत, असे संत आपल्या भागामध्ये येऊन आपली भूमी या ठिकाणी पवित्र होणार आहे आणि तेवढ्या संतांची आपल्याला दर्शन होणार आहे आणि दर्शन होऊन आपलं हे जीव या ठिकाणी कुठेतरी पावन होईल, देवाच्या या ठिकाणी देवाच्या चरणी कुठेतरी लागल आणि आपल्याही तुमचं तर आयुष्य गेलंच नाही पण तुमच्या लेकराला सुद्धा त्या ठिकाणी वळण लागल आणि त्या ठिकाणी गुरु महाराज सेवा, संतांची सेवा काय असते ते या कार्यक्रमातून कळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढा मोठा भव्य सोहळा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 1028 भक्तांचं, त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण 1028 भक्तांचं, या ठिकाणी बाळगीर महाराज जीवनचरित्र ग्रंथ 28 भक्तांचं आणि शेवटी सभाखंडीची महापूजा करून या कार्यक्रमात सांगता होणार आहे. आणि एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी मोठमोठाले कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे असो, शिव संप्रदायाचे असो, मानवपंथ असो, आनंद संप्रदाय, सर्व संतांची त्या ठिकाणी कीर्तन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला भेटणार आहे, श्रवण करायला भेटणार आहेत माय बापू. आणि असा भव्य सोहळा आपल्या या जवळ इथं तीर्थक्षेत्र राहेर, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी बाळगुरू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये एवढा सोहळा आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि या सोहळ्यासाठी या ठिकाणी तुम्हाला देणगीचं दान सुद्धा त्या ठिकाणी करावं लागणार आहे. जसं तुम्हाला या ठिकाणी जे जे तुम्हाला घडल, जसं पद्धतीनं घडल, रोज मजूर असाल तर तेलाचा पिपा द्या, साखर द्या, जे कोणी भक्त ज्यांना जमीन आहेत त्यांनी काहीतरी देणगीमधून त्या ठिकाणी तुम्हाला जसं झेपल त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या कष्टाचं, प्रत्येकाच्या तळमळीचं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला लागायला पाहिजे. कारण काय एवढे संत पुन्हा पुन्हा आपल्या भूमीत येणार नाहीत माय बापू. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांची व्यवस्था, त्यांची सेवा या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या सहकार्यामध्ये, सगळ्याच्या योगदानामध्ये चांगली झाली पाहिजे. त्या संतांना पुन्हा पुन्हा आपल्या या भूमीत यावं वाटलं पाहिजे अशी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आज्ञा करतो की सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य करावं. कारण का आम्ही एक दिवस तुमच्या गावामध्ये पुन्हा येऊ, हरभरा झाला की आम्ही येणार आहोत आणि प्रत्येकाच्या घराघरात जाऊन तुमच्या देणगीची या ठिकाणी नोंद करू आणि नोंद झाल्याच्या नंतर तुम्ही लगेच पैसे द्यायचे नाही तर 2-4 महिन्यानंतर पुढचं सीझन आल्याच्या नंतर तुम्ही पैसे सर्वांनी त्या ठिकाणी देणगी द्यायची आहे. कारण का तुम्ही जर देणगी दिली तर एवढाले संत आपल्या या ठिकाणी येणार आहेत माय बापू. आम्ही तरी कोणाला मागत तुमच्याशिवाय, तुम्हीच आमचे मायबाप आहात. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्याला एवढे संतांचं दर्शन या ठिकाणी घ्यायचं असेल, तीर्थक्षेत्र नाशिक या ठिकाणाहून जे गोदावरी मातेचं उगमस्थान आहे ते उगमस्थान ती गोदावरी माता आपल्या श्री क्षेत्र राय नरसिंह भगवान, श्री चक्रधर स्वामी आणि संत बाळगुरू महाराज यांच्या चरण स्पर्शापासून वाहत आहे. आणि त्या जे शाही स्नानाचं पुण्य त्या ठिकाणी नाशिकला होणार आहे संतांचं, ते शाही स्नानाचं पुण्य आपल्या या गोदा तीरावर श्री क्षेत्र राय या नगरीमध्ये आपल्याला त्या गंगावरून मिळणार आहे माय बापू. म्हणून इथं अन्नदानाचं पुण्य, शाही स्नानाचं पुण्य आणि संतांच्या दर्शनाचा असा दुर्लभ लाभ या जीवनात आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून असा लाभ, ही संधी कोणी सोड नका, ही संधी पुन्हा पुन्हा आपल्याला या ठिकाणी येणार नाही. म्हणून एवढा सोहळा आपल्या सर्वांच्या भक्तांच्या हितासाठी, या जीवासाठी, या संतांचं दर्शन होऊन आपला जीव गुरु महाराज चरणी पावन व्हावा, देवाच्या चरणी पावन व्हावा म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. भक्त सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाला आहे की नाही हात वरी करून एकदा सांगा. सर्वांचं सहकार्य आहे की नाही मनातून? महिला मंडळी, लाडक्या बहिणी आवाज, सर्वांचं सहकार्य असू द्या. कारण तुम्हाला जसं झेपल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या घराघरात येऊन देणगीचे नाव नोंदवतो. कार्यक्रम काही छोटा नाही, साधारण नाही, 10-20 लाखाचा कार्यक्रम नाही बाबा, कोट्यवधी रुपयाचा कार्यक्रम आहे. म्हणून सर्वांचं तळमळीचं देणगी त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणून बाबा तुमचं सर्वांचं सहकार्य राहू द्या. आम्ही एक दिवस प्रत्येकाच्या भक्त असो, सकळ हिंदू धर्माचा असला एवढंच पाहिजे आम्हाला या ठिकाणी. म्हणून सगळ्याचा हा कार्यक्रम आहे. सर्वांनी तळमळीनं, तुम्हाला नुसतं एवढंच नव्हे तर देणगी देऊनच मोकळं होणार नाही, होता येणार नाही. ते या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जे जे तुम्हाला सेवा देण्यात येईल त्या सेवेला तुम्हाला तत्पर राहावं लागेल. आणि तळमळीनं तुमचा जसा कार्यक्रम घरचा तुम्ही करता, लग्नाचा असो, कोणताही कार्यक्रम त्या ठिकाणी असो, तसंच तळमळीनं त्या ठिकाणी येऊन गुरु महाराजांचा तेवढा सेवा तुम्हाला या ठिकाणी समर्पित करावी लागणार आहे माय बापू. एवढे त्या ठिकाणी गुरु महाराज चरणी झाली सेवा अर्पण करतो आणि तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. जय आनंद, जय जय आनंद.